हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. ही बॉबी आणि बटाट्याची भाजी बनवलेली अहमदाबादमध्ये ही खूपच फेमस डिश आहे. कोण कोण अहमदाबादमध्ये राहत असेल त्यांना माहिती असेल. खूप छान लागते. हे पार्सल आलं होतं. छोटंसं मी लिक्विड वगैरे ठेवायला किचनमध्ये हे घेतलं होतं, रॅक घेतलं होतं. हे एकदम छोटं होतं, पण तरी पण ते किचनची जी खिडकी आहे नाही तिथे त्या पट्टीमध्ये नव्हतं बसत. हे त्या जागेमध्ये थोडंसं कमी पडत होतं, म्हणून ह्याला परत रिटर्न केलं मी. नाही ठेवलं घरात. हे बघा, खूप छान होतं. हे ब्लॅक कलरचं होतं. 2 कप्प्यामध्ये होतं. खूप छान होतं हे. बघा, हे किती छोटूचं आहे, क्यूट होतं, एकदम ब्लॅक कलरचं होतं. आणि ते बटाटे मी छोटे बटाटे मी शिजवून घेतले होते. हे बघा. नंतरनं हे साडी ठेवायला मी एक घेतलेलं आहे. साडी ह्याच्यामध्ये ठेवायची आणि वरती हँग करायचं. एक साईडला कपडा होता, एक साईडला असं दिसण्यासारखं होतं. हे एक घेतलं होतं. छान आलं होतं हे पण. छोटे बटाटे मी शिजवून घेतले होते. नंतर असे छोटे काप केले होते त्याचे. जास्त पण छोटे काप करायचे नाही आहे. हे बॉब्या तळून घेतल्या होत्या. जेवढ्या तुम्हाला पाहिजे तेवढं हे करून घ्या. बाहेर 70 रुपयाला ते डिश भेटते. थोडीशी बटाट्याची भाजी आणि 4च बॉबे भेटतात. घरामध्ये खावा, किती अनलिमिटेड काय असते. ह्याच्यामध्ये मी तळलेली होती वस्तू, म्हणून ही अशी कढई दिसते तुम्हाला बाजूने. तिखट जसं पाहिजे तुम्हाला तसंही करायचं. मी मिरची तिखट घेतलेली आणि लसूण घेतलेलं. याचीच पेस्ट करायची आहे, दुसरं काही टाकायचं नाही आहे ह्याच्यामध्ये. थोडीशी मी शेजवान चटणी टाकली होती आणि धना जिरा पावडर आणि हळद आणि काश्मीरी रेड चिली पावडर कलर यासाठी टाकलेला. हे बघा, हे परतून झालं का नाही की मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला पाणी थोडंसंच टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. जास्त पाणी ॲड नाही करायचं. हे बनवून बघा, खूपच छान लागतं हे बटाट्याबरोबर. आहे बॉबीबरोबर खूपच छान हे आहे, कॉम्बिनेशन आहे. इतकं मस्त लागतं ना. अहमदाबादमध्ये संध्याकाळचं किंवा असं तुम्ही कुठे फिरायला गेले ना, तर जागेवर फिरण्याच्या ठिकाणी हे तुम्हाला दिसेल बॉबी बटाटा. आणि कोण अहमदाबादचे असेल त्याला माहिती असेल. खूप छान लागतं हे. ह्याच्यामध्ये हे सर्व हे केले मी. हे काश्मीरी रेड चिली पावडरमुळे हे दिसते तुम्हाला रेड. हे बटाटे टाकले मी. थोडे बटाटे थोडेसेच 2-4 असं थोडे मॅश करायचे आणि परत हलवून घ्यायचं. हे इतकं सुंदर लागतं ना, हे करून बघा. आणि मला नक्की सांगा हे कसे लागतं आहे. इतकं भारी लागत होतं ना, म्हणजे याचा लसूण फ्लेवरच मस्त वाटतो. हे बघा, मुलांना 4 वाजता द्यायला छान वाटेल हे खायला. हे एवढे मी हे केलेले आहेत. हे बघा, हे बटाट्याची भाजी. बटाटे शिजवून घ्यायचे आहेत, मग हे करायचे, ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. हे असंही करून खातात बघा ही लोकं अहमदाबादची. या खायला सर्वजण आणि बनवून बघा, खूप मस्त लागतं आहे. याच्यामध्ये जास्त काही टाकायची जरूर नाही आहे. जेवढं मी टाकले तेवढंच हे करा. या खायला सगळेजण. बाय.